नमस्कार. क्लास मॅनेजर प्रो ॲपच्या डेमो व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. क्लास मॅनेजर ॲप पूर्णपणे ऑफलाईन काम करते. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही ॲड केलेली शाळा, वर्ग किंवा विद्यार्थी माहिती ही फक्त आपल्या मोबाईलमध्ये ऑफलाईन डेटाबेसमध्ये सेव्ह होते. परंतु काही कारणामुळे आपण ॲप अनइन्स्टॉल करतो, त्यावेळी ॲपसोबत सर्व माहितीसुद्धा डिलीट होते. यासाठी क्लास मॅनेजर ॲपमध्ये आपण सेव्ह केलेल्या माहितीचे वेळोवेळी बॅकअप घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास मॅनेजर ॲपचा डेटाबेस बॅकअप कसा घ्यावा आणि तो परत रिस्टोअर कसा करावा ते पाहूया. यासाठी आपण ॲपमधील बिल्ट इन डेमो डेटा वापरणार आहोत. प्रथम आपण पासवर्डशिवाय म्हणजेच अनइन्क्रिप्टेड बॅकअप कसा घ्यावा ते पाहू. यासाठी आपण ॲपची सेटिंग स्क्रीन उघडूया. सेटिंग स्क्रीनच्या डेटाबेस व्यवस्थापन विभागामध्ये डेटाबेस बॅकअप या बटनवर क्लिक करूया. आपल्यासमोर फाईल मॅनेजर ओपन होईल. येथे ज्या ठिकाणी डेटा सेव्ह करायचा आहे तो फोल्डर निवडा. मी डेमो डाटा हा एक रिकामा फोल्डर बॅकअप फाईल सेव्ह करण्यासाठी निवडला आहे. आता तुमच्या फाईलला नाव द्या किंवा ॲपने दिलेले नाव तसेच ठेवले तरी चालेल. आता आपण सेव्ह बटनवर क्लिक करू. आपल्यासमोर कंप्लीट बॅकअप क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. क्लास मॅनेजर ॲपमध्ये आपण भरलेला सर्व डेटा झिप फाईल स्वरूपात आपण निवडलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेला दिसेल. ही झिप फाईल अनइन्क्रिप्टेड म्हणजेच पासवर्ड न दिलेली असल्यामुळे ती फाईल आपण अनझिप करून त्यातील आपण सेव्ह केलेले फोटो, शाळा किंवा विद्यार्थी डेटा असलेला डेटाबेस पाहू शकतो. आता आपण सेव्ह केलेला डेटा नवीन इन्स्टॉल केलेल्या क्लास मॅनेजर ॲपमध्ये कसा घ्यावा म्हणजेच रिस्टोअर कसा करावा ते पाहू. डेटाबेस रिस्टोअर हे एक प्रो फीचर आहे. फ्री किंवा ट्रायल ॲपमध्ये हे फीचर वापरता येणार नाही. ॲपची भाषा निवडल्यानंतर डेटा सेटअप स्क्रीनमधून स्वतः डेटा भरा या मेनूद्वारे शाळा माहिती भरण्याची स्क्रीन उघडूया. या स्क्रीनवर सर्वात खाली डेटाबेस पुनर्स्थापित करा हे बटन दिसेल. याशिवाय सेटिंग स्क्रीनमध्ये सुद्धा डेटा व्यवस्थापन विभागामध्ये डेटाबेस पुनर्स्थापित करा हे बटन उपलब्ध आहे. आपण डेटाबेस पुनर्स्थापित करा या बटनवर क्लिक करूया. आपल्यासमोर रिस्टोअर पद्धत निवडा हा डायलॉग दिसेल. यामध्ये इन्क्रिप्टेड रिस्टोअर आणि अनइन्क्रिप्टेड रिस्टोअर असे दोन पर्याय दिसतील. आपण अनइन्क्रिप्टेड बॅकअप घेतल्यामुळे अनइन्क्रिप्टेड रिस्टोअर हा पर्याय निवडूया. आपण क्लास मॅनेजर ॲपची बॅकअप फाईल ज्या फोल्डरमध्ये ठेवली आहे ते फोल्डर उघडून सेव्ह केलेली फाईल निवडूया. फाईलवर क्लिक केल्यानंतर डेटाबेस पुनर्स्थापन होईल म्हणजेच क्लास मॅनेजर ॲपमध्ये रिस्टोअर होईल व आपल्यासमोर ॲप रिस्टार्ट करा असा मेसेज असलेला डायलॉग दिसेल. त्याद्वारे आपण ॲप रिस्टार्ट करूया. आपण यापूर्वी भरलेला सर्व डेटा क्लास मॅनेजर ॲपमध्ये लोड झालेला दिसेल. अशा पद्धतीने आपण क्लास मॅनेजर ॲपमधील डाटा बॅकअप घेऊ शकतो आणि तो ॲपमध्ये परत रिस्टोअरही करू शकतो.